नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 1 चालू होता आपला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा. पहिले 2 प्रश्न आपण केले होते. आज करूया तिसरा प्रश्न. तर काय म्हणतोय तिसरा प्रश्न? सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. ते पहिला प्रश्न आहे बेटा 2x + 3y = 12. पहिला प्रश्न काय आहे? इक्वेशन म्हणूया 2x + 3y = 12. आणि दुसरे इक्वेशन काय आहे? x - y = 1. राईट. तर आपल्याला याला सोडवायचं आहे. तर मी काय करतो, सर्वात पहिले हे इक्वेशन लिहून घेतो 2x + 3y = 12. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. आता मी काय करतो ना, इथे असा एक बॉक्स बनवतो. राईट. इथे x ची व्हॅल्यू टाकूया, इथे y ची व्हॅल्यू टाकूया. ठीक आहे. नाव आता या इक्वेशन मध्ये x = 0 पुट करूया. पुट x = 0 इन इक्वेशन 1. त्यामुळे काय होणार? 2 × 0 + 3y = 12. 2 × 0 0 + 3y = 12. तर y किती आला बेटा? 12 / 3 म्हणजेच y ची व्हॅल्यू किती आली? 4. तर जेव्हा x ची व्हॅल्यू 0 येत असते तेव्हा y ची व्हॅल्यू किती येत असते? 4. बरोबर आहे. नाव आता आपण काय करूया ना, याच्यातून 3 6 हा x = 3 पुट करूया. पुट x = 3 इन इक्वेशन 1. बरोबर आहे. तर काय होणार? 2 × 3 + 3y = 12. तर 2 × 3 किती झाला? 6 + 3y = 12. तर 3y किती होणार? 12 - 6. 12 - 6 किती आला? 6. तर 3y = 6 आलं. तर y बरोबर किती येणार बेटा? y = 2 येणार. म्हणजे जेव्हा x ची व्हॅल्यू 3 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू किती येणार? 2. राईट. तर हा झाला पहिल्या इक्वेशनसाठी आपण टेबल बनवलेला आहे. आता करूया सेकंड इक्वेशन x - y = 1. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2 आणि याच्यासाठी आपण एक टेबल बनवू. ठीक. इथे x इथे y. नाव आता काय करूया? पुट x = 1 पुट करूया. तर इथे काय आहे ना, 1 - y = 1. आता या -y ला इकडे घेऊन जाऊ आणि 1 ला इकडे घेऊन जाऊ. काय येणार? 1 - 1 = y. तर y किती येणार बेटा? 0. ठीक आहे. x ची व्हॅल्यू 1 आली तर y ची व्हॅल्यू किती आली? 0. राईट. नाव आता काय करूया? पुट x = 0 पुट करूया इन इक्वेशन 2. ठीक आहे. तर 0 - y = 1. तर y = किती येणार? -1. म्हणजे जेव्हा x ची व्हॅल्यू 0 असते तेव्हा y ची व्हॅल्यू काय येणार? -1. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण दोन्ही टेबल बनवलेले आहे. राईट. तर आता काय करूया? आपण या इक्वेशनचे जे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळाले ते आपण पुट करूया. ठीक आहे. x जेव्हा 0 असतो तेव्हा y किती असतो? 4. तर इथे आपला पहिला कोऑर्डिनेट्स मिळेल. ठीक आहे. काय आहे? 0, 4. दुसरं काय आहे बेटा? जेव्हा x ची व्हॅल्यू 3 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू किती आहे? 2. बरोबर आहे. तर आता काय करू आपण? इथे जेव्हा x ची व्हॅल्यू 3 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू किती आहे? 2. ठीक. याला असं घेऊया. दिसतंय? ओके. राईट. हा. तर इथे येणार. ठीक. याला इथे ठेवू. नाव हा पॉइंट काय आहे बेटा? हा पॉइंट आहे B. राईट. 3, 2. तर मी काय करतो? आता इथून एक अशी स्ट्रेट लाईन मारतो. दिसतंय? ही आता मी स्ट्रेट लाईन मारलेली आहे. तर या लाईनचं इक्वेशन काय आहे बेटा? तर या लाईनचं इक्वेशन आहे 2x + 3y = 12. ठीक. ओके. नाव आता काय करूया? या लाईनचे कोऑर्डिनेट्स करूया. या इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स. जेव्हा x 1 आहे तेव्हा y काय आहे? 0. तर इथे या पॉइंटवर आपला C कोऑर्डिनेट्स मिळाली. ठीक आहे. 1
0. त्याच्यानंतर जेव्हा x ची व्हॅल्यू 0 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू किती आहे -1. तर या पॉइंटवर इथे आपल्याला d मिळेल. ठीक आहे, 0, -1. तर आपण याला असं टच करूया. ठीक, ओके, बिलकुल या बी पॉइंट मधून पास होत आहे. राईट. हा, तर याचं इक्वेशन काय झालं, x - y = 1. ठीक आहे, इंटरसेक्ट कुठं होत आहे दोन्ही लाईन, तर या पॉइंटवर होत आहे 3, 2. तर याचं सोल्युशन काय येणार बेटा, तर याचं सोल्युशन येणार 3, 2. राईट. तर अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. याला नोट करून घ्या, मग दुसरा प्रश्न करूया. तर मित्रांनो, आता आपल्या स्क्रीनवर दुसरा प्रश्न दिसतोय. काय म्हणतोय, x - 3y = 1 and 3x - 2y + 4 = 0. बरोबर आहे. नाव आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपण सर्वात पहिले काय करूया, पहिले इक्वेशन लिहूया. x - 3y = 1 आणि याला आपण काय म्हटलेलं आहे, इक्वेशन नंबर 1. आता काय करूया, याच्यासाठी आपण टेबल बनवून घेऊ. ठीक आहे, इथे x आणि y. बरोबर आहे. नाव आता काय करू आपण, पुट x = काय करूया, 4 पुट करूया. ठीक आहे, पुट x = 4. बरोबर आहे. तर इथे काय येणार, 4 - 3y = 1. तर हा 4 इकडे झाला तर काय होणार, -3y = 1 - 4 -3y = -3. तर 3y किती झाला बेटा, 3y = 3. y = 3/3. तर y किती झाला, y आला 1. जेव्हा x ची व्हॅल्यू तुमची 4 असते तेव्हा y ची व्हॅल्यू किती आहे, 1. बरोबर आहे. आता आपण काय करूया, x = काय करूया, -4 पुट करू, -2. ठीक आहे, ओके, -2 -2 x = -2 पुट करूया. x = -2 पुट करूया. ठीक आहे, तर इथे लिहूया पुट. राईट. इथे काय होणार बेटा, -2 -3y = 1. राईट. आता हा -2 इकडे गेल्यानंतर काय होणार, -3y = 1 + 2. तर -3y = 3. तर y किती येणार, -1. y = -1. जेव्हा x ची व्हॅल्यू -2 असते तेव्हा y ची व्हॅल्यू किती येणार, -1. राईट. तर आता आपण काय करू, या इक्वेशनसाठी करूया. तर 3x - 2y. आता हा +4 मी इकडे घेऊन जातो, तर इकडे काय येणार, -4. राईट. आणि याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता आपण काय करूया ना, पुट x = 0 पुट करूया. पुट x = 0. तर इथे किती येणार, 3 × 0 - 2y = -4. तर 0 - 2y = -4. तर y ची व्हॅल्यू किती आली, 2. ठीक आहे. तर इथे कुठेतरी आपण टेबल बनवून घेऊया. टेबल नाही बनवलेला आपण. राईट. x y, जेव्हा x ची व्हॅल्यू असते 0 तेव्हा y ची व्हॅल्यू किती असते, 2. नाव आता आपण काय करूया, x ची व्हॅल्यू 2 पुट करूया. पुट x = 2. ठीक. तर 3 × 2 - 2y = -4. तर 6 - 2y = -4. आता हा इकडे घेऊन जातो, इथे काय आहे ना, -2y = -4 - 6. तर -2y = -10. ठीक आहे. y = 5. ठीक आहे. जेव्हा x ची व्हॅल्यू 2 असते तेव्हा y ची व्हॅल्यू किती असते, 5. बरोबर आहे. आता दोन्ही याच्यासाठी आपल्याला टेबल्स मिळाल्या, व्हॅल्यूज मिळाले, कोऑर्डिनेट्स मिळाल्या. तर सॉरी, हां, तर आता आपण काय करू, हे जे कोऑर्डिनेट्स आहे इथे पुट करूया. जेव्हा x ची व्हॅल्यू 4 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू किती आहे, 1. राईट. ओके. जेव्हा x ची व्हॅल्यू 4 आहे दिसतंय तेव्हा y ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. ठीक. तर हा इथे कोऑर्डिनेट्स मिळेल. याला म्हणूया a. ठीक आहे. x ची व्हॅल्यू जेव्हा 4 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू किती आहे, 1. दुसरा, जेव्हा x ची व्हॅल्यू -2 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू किती आहे, -1. तर
जेव्हा एक्सची व्हॅल्यू -2 तेव्हा वायची व्हॅल्यू किती -1. तर हा बी पॉईंट झालेला आहे -2, -1. आता आपण काय करूया याला टच करूया. ठीक अशा प्रकारे. अरे यार हा तर या लाईनचं इक्वेशन काय आहे रे बेटा तर x - 3y = 1. ठीक. आता आपल्याला जेव्हा x = 0 आहे तेव्हा y किती आहे 2. हा पॉइंट झाला C 0, 2. त्याच्यानंतर x जेव्हा 2 आहे तेव्हा y किती आहे 5 आहे. राईट. जेव्हा x ची व्हॅल्यू 2 आहे तेव्हा y किती आहे 5 आहे. राईट. 1 2 3 4 5 इथे हा झाला डी. ठीक आहे. किती येणार 2, 5. राईट. आता काय करूया याला आपण टच करूया. ठीक आहे. अशा प्रकारे. राईट. ओके. हा इथे बरोबर आहे. इथे थोडंसं माझं चुकलेलं दिसतंय हलकंसं. ठीक आहे. याच पॉइंटवर यायला पाहिजे. हा पॉइंट इथे कुठेतरी येईल. बरोबर आहे. हा ओके. तर इथे इंटरसेक्ट होतं बेटा. या लाईनचं इक्वेशन किती आहे 3x - 2y + 4 = 0. आणि इंटरसेक्ट कुठे करताय इथे करताय -2, -1 वर. तर या इक्वेशनचं या दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशनचं ग्राफिकली आन्सर काय येणार -2, -1. बरोबर आहे. तर अशा प्रकारे मुलांना दुसरा प्रश्न पण सॉल्व्ह झालेला आहे. याला नोट करून घ्या. मग आपण तिसरा प्रश्न करूया. तर मित्रांनो आता आपल्या स्क्रीनवर तिसरा प्रश्न दिसतोय. काय म्हणतोय 5x - 6y + 30 = 0. बरोबर आहे. हा आणि दुसरं काय आहे 5x + 4y - 20 = 0. बरोबर आहे. नाव आता आपण काय करूया ह्या जे आहे याला इक्वेशन 1 म्हणूया. 5x - 6y + 30 = 0 याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. राईट. नाव आता आपण काय करूया x = 6 पुट करूया. ठीक आहे. x = जेव्हा 6 पुट करूया 6 × 5 = 30 तेव्हा 60 - 60. ठीक आहे. x = 5 = 1 पुट करूया. हां x = 0 पुट करूया. ठीक आहे. सर्वात पहिले आपण काय करूया इथे असा टेबल भरून घेऊ. ठीक. x y. ठीक आहे. पुट x = 0. ठीक आहे. तर 5 × 0 - 6y + 30 = 0. तर 0 - 6y + 30 = 0. तर 6y - 6y = -30. म्हणजेच y किती झाला y झाला 5. जेव्हा x 0 आहे तेव्हा y किती आहे 5. राईट. आता आपण काय करूया x = 6 पुट करूया. ठीक आहे. नाव पुट x = 0 x = 1 सायमल्टेनियस 26 6 × 30. ठीक आहे. नाव पुट y = 0 पुट करूया. y = 0. ठीक आहे. तर काय येणार 5x - 6 × 0 + 30 = 0. तर 5x + 30 = 0. तर 5x = -30. तर x किती झाला -6. जेव्हा y ची व्हॅल्यू 0 आहे तेव्हा x ची व्हॅल्यू किती आहे -6. ठीक आहे. तर आता काय करूया याचे कोऑर्डिनेट्स बनवून घेऊ आपण इथे. राईट. नाव जेव्हा x 0 आहे तेव्हा y किती आहे 5. ठीक आहे. याला म्हणूया a पॉइंट. ठीक. किती आहे 0, 5. नाव आता b बघूया -6 इथे आहे आणि हा 0 इथे आहे. ठीक आहे. सॉरी -6 कुठे आहे इकडे आहे. ठीक आहे. आणि 0 इथे आहे. हा झाला b पॉइंट -6, 0. बरोबर आहे. तर आता आपण काय करू इथून एक अशी स्ट्रेट लाईन मारून घेऊ.
आता या लाईनचं इक्वेशन काय आहे, 5x मायनस 6y प्लस 30 इज इक्वल टू 0. ठीक, आता काय करू, हे इक्वेशन लिहून घेऊ, 5x प्लस 4y मायनस 20 इज इक्वल टू 0. नाव याच्यासाठी आपण टेबल बनवून घेऊ एक. ठीक आहे, x आणि y. आता आपण काय करूया, पुट x इज इक्वल टू 0 पुट करूया. पुट x इज इक्वल टू 0. तर 5 इंटू 0 प्लस 4y मायनस 20 इज इक्वल टू 0. तर 4y इज इक्वल टू 20. तर y किती झाला, 5. 4 पंचे 20. जेव्हा x 0 आहे तेव्हा y किती झाला, 5. नाव आता आपण काय करूया, पुट x इज इक्वल टू 4 पुट करूया, म्हणजे हे कॅन्सल होतात. पुट x इज इक्वल टू 4. तर 5 इंटू 4 प्लस 4y माइनस 20 इज इक्वल टू 0. 5 चौक 20 प्लस 4y माइनस 20 इज इक्वल टू 0. अब इसने इसको मारा तो y ची व्हॅल्यू किती आली, 0. जेव्हा x 4 आहे तेव्हा y किती आहे, 0. ठीक आहे, तर आता पहिलं काय आहे, जेव्हा x 0 आहे तेव्हा y 5 आहे, म्हणजे सी पॉइंट सुद्धा याच्यावरच येत आहे, 0,5. आता x जेव्हा 4 आहे तेव्हा y किती आहे, 0 इथे. ठीक आहे, हा झाला डी पॉइंट. ठीक आहे, 4,0. राईट. आता आपण अशी एक लाईन मारून देऊ इथून. ठीक आहे, ही लाईन, या लाईनचं इक्वेशन काय आहे, 5x प्लस 4y मायनस 20 इज इक्वल टू 0. आता ही इंटरसेक्ट कशावर करताय, याच पॉइंटवर करताय. राईट. तर याचे कोऑर्डिनेट्स काय आहे, 0,5. तर याचं सोल्युशन काय येणार, तर याचं सोल्युशन येणार 0,5. बरोबर आहे, याचं सोल्युशन काय येणार, 0,5. तर अशा प्रकारे तिसरा प्रश्न पण सॉल्व्ह झालेला आहे. याला नोट करून घ्या, मग आपण चौथा प्रश्न करूया. तर मुलांनो, आता आपल्या स्क्रीनवर चौथा प्रश्न दिसतोय. काय म्हणतोय चौथा प्रश्न, 3x मायनस y मायनस 2 इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 1. 2x प्लस y इज इक्वल टू 8. इक्वेशन नंबर 2. आणि याला आपल्याला, या सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनला आपल्याला ग्राफिकली सोडवायचं आहे. तर सर्वात पहिले मी हे इक्वेशन लिहितो, 3x मायनस y मायनस 2 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. नाव आता काय करूया, पुट, एक काम करू, सर्वात पहिले टेबल बनवून घ्या आपला. बघे टेबल के कहा काम जमता है, x प्लस y. ठीक आहे, तर इथे पुट x इज इक्वल टू 0 पुट करूया. पुट x इज इक्वल टू 0. तर किती झाला, 3 इंटू 0 मायनस y मायनस 2 इज इक्वल टू 0. तर 0 मायनस y मायनस 2. ठीक आहे, तर मायनस y इज इक्वल टू किती झाला, 2 झाला. तर y इज इक्वल टू मायनस 2. ठीक आहे, तर जेव्हा x 0 येते y किती येते, मायनस 2. राईट. नाव पुट x इज इक्वल टू 1. तर 3 इंटू 1 मायनस y मायनस 2 इज इक्वल टू 0. 3 इंटू 1 3 मायनस 2 1. तर 1 मायनस y इज इक्वल टू 0. तर y इज इक्वल टू किती आला, 1. जेव्हा x ची व्हॅल्यू 1 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू सुद्धा 1 आहे. ठीक आहे, तर हा एक टेबल मिळाला. तर याला बनवून घेऊ. राईट. नाव जेव्हा x 0 आहे तेव्हा y किती आहे, मायनस 2. म्हणजे इथे पॉइंट येणार a पॉइंट, 0, मायनस 2. जेव्हा x 1 आहे तेव्हा y सुद्धा काय आहे, 1 आहे. ठीक आहे, तर पॉइंट कुठे येणार, इथे, इथे. ठीक आहे, हा झाला b पॉइंट, किती, 1,1. राईट. आता आपण काय करूया, इथून अशी एक स्ट्रेट लाईन मारू. ठीक आहे, तर हे कशाचं इक्वेशन आहे, ही लाईन कशाच्या, कुठल्या इक्वेशनसाठी आहे, 3x मायनस y मायनस 2 इज इक्वल टू 0. राईट. ओके. नाव आता दुसरं इक्वेशन काय आहे, तर 2x प्लस y इज इक्वल टू 8. नाव आता काय करूया, पुट x इज इक्वल टू 0 पुट करूया. पुट x इज इक्वल टू 0. टेबल इथे बनवून घेऊ, छोटासा टेबल. ठीक आहे, तिरपा झालेला आहे. राईट. नाव तर 2 इंटू 0 प्लस y इज इक्वल टू 8. अच्छा, मोठा होता है ना, लंब होता है. x इज इक्वल टू 1 करूया.
2 into 1 plus y is equal to 8. तर 2 plus y is equal to 8. तर y किती झाला 8 minus 2. तर y किती झाला 6. ठीक आहे. जेव्हा x1 आला तेव्हा y किती आला 6. बरोबर आहे. नाव आता काय करूया पुट x is equal to 3 पुट करूया. पुट x is equal to 3. तर 2 into 3 plus y is equal to 8. तर 6 plus y is equal to 8. तर y is equal to 8 minus 6. तर y is equal to 2. ठीक है. x is equal to 3, y is equal to 2. ठीक. नाव जेव्हा x ची व्हॅल्यू 1 आली तेव्हा y ची व्हॅल्यू किती आली 6. ठीक आहे. इथे आला. आता हा सी पॉइंट आहे. ठीक आहे. x ची व्हॅल्यू 1 तेव्हा y ची व्हॅल्यू 6. बरोबर आहे. नाव जेव्हा x ची व्हॅल्यू 3 तेव्हा y ची व्हॅल्यू किती 2. ठीक आहे. इथे जेव्हा x ची व्हॅल्यू 3 तेव्हा y ची व्हॅल्यू किती 2. हा झाला डी पॉइंट. ठीक आहे. 3,2. राईट. आता काय करूया आपण याला असं एक लाईन ओढून घेऊ पद्धतशीरपणे. ठीक. आता हे इक्वेशन कशाचं आहे तर ही लाईन कुठल्या इक्वेशन साठी आहे तर 2x प्लस y इज इक्वल टू 8. ठीक आहे. आता याला थोडंसं आपण वाढवून देऊ. ठीक आहे. ही लाईन इथे झाली. ठीक आहे. काय येत आहे तर 2,4 येत आहे. 2,4. तर याचं उत्तर किती येणार बेटा तर याचं उत्तर येणार 2,4. बरोबर आहे. लिहून घ्या याला. तर मित्रांनो आता आपल्या स्क्रीनवर आजचा 5वा आणि शेवटचा प्रश्न दिसतोय. काय म्हणतोय 3x प्लस y इज इक्वल टू 10. इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे आपण याला. दुसरं इक्वेशन काय म्हणत आहे x मायनस y इज इक्वल टू 2. आता आपल्याला काय करायचं याला ग्राफिकली सॉल्व्ह करायचं. तर सर्वात पहिले मी काय करतो या 3x प्लस y इज इक्वल टू 10 या इक्वेशनला इथे लिहून घेतो आणि एक डब्बा बनवतो. ठीक आहे. नाव इथे म्हणूया x इथे म्हणूया y. ठीक आहे. तर आता इथे पुट x इज इक्वल टू 2 पुट करूया. ठीक आहे. पुट x इज इक्वल टू 2. तर काय होणार 3 into 2 प्लस y इज इक्वल टू 10. ठीक आहे. तर 6 प्लस y इज इक्वल टू 10. तर y इज इक्वल टू 10 मायनस 6. तर y इज इक्वल टू किती झाला 4. तर जेव्हा x आपला 2 असतो तेव्हा y ची व्हॅल्यू काय मिळते 4. ठीक. आता आपण काय करूया x इज इक्वल टू 3 पुट करूया. पुट x इज इक्वल टू 3. ठीक आहे. तर 3 into 3 प्लस y इज इक्वल टू 10. तर 9 प्लस y इज इक्वल टू 10. तर y इज इक्वल टू 10 मायनस 9. ठीक आहे. तर y किती होणार 1. तर जेव्हा x ची व्हॅल्यू 3 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू किती आहे 1. बरोबर आहे. ना दुसऱ्या इक्वेशन साठी आता एक काम करू याचे कोऑर्डिनेट्स बनवूनच घेऊ आपल्या ग्राफवर. ठीक आहे. जेव्हा x2 आहे तेव्हा y किती आहे 4. राईट. तर हा इथे येणार 1 2 3 4. ठीक आहे. याला म्हणूया 1. काय आहे 2,4. बरोबर आहे. जेव्हा x3 आहे तेव्हा y किती आहे 1. x3 आहे y किती आहे 1. ठीक आहे. b 3,1. थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. बरोबर आहे ना. आता आपल्याकडे काय आहे x मायनस वाय इज इक्वल टू 2. x मायनस वाय इज इक्वल टू 2. पुट x इज इक्वल टू 0. x ची व्हॅल्यू काय करू पुट करूया 0. 0 मायनस y इज इक्वल टू 2. तर y ची व्हॅल्यू किती आली -2. जेव्हा x 0 आहे तेव्हा y किती आहे -2. टेबल बनवला नाही, टेबल बनवून घेऊ आपण. राईट. x y जेव्हा x ची व्हॅल्यू 0 तेव्हा y किती आहे -2. नाव पुट
एक्स इज इक्वल टू 1 पुट करूया. ठीक आहे. तर 1 मायनस वाय इज इक्वल टू 2. तर मायनस वाय इज इक्वल टू 2 मायनस 1. तर मायनस वाय इज इक्वल टू 1. तर वाय किती झाला -1. जेव्हा x इज इक्वल टू 1 तेव्हा y किती आहे -1. राईट. तर अशा प्रकारे आपल्याला मिळालेलं आहे. जेव्हा x 0 आहे तेव्हा y किती आहे बेटा -2. ठीक आहे. तर हा इथे सी पॉइंट मिळाला 0, -2. जेव्हा x 1 आहे तेव्हा y किती आहे -1. बरोबर आहे. हा इथे डी पॉइंट 1, -1. ठीक आहे. आता काय करू, याला आपण इथं अशी लाईन मारूया. अरे वा, याच्यावरूनच कट होत आहे. ठीक आहे. हा, तर या लाईनचं इक्वेशन काय आहे, x मायनस वाय इज इक्वल टू 2. ठीक आहे. तर इथे इंटरसेक्ट होत आहे, तर याचं सोल्युशन काय आहे ना 3, 1. राईट. याचं सोल्युशन काय येत 3, 1. तर अशा प्रकारे मुलांनो आपला प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेट 1 मधला तिसरा जो इक्वेशन होता, ठीक आहे, तिसरा प्रॉब्लेम होता सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली, तो आज संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 आणि 5 करूया. तेव्हापर्यंत बाय बाय.